असोळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये शैवी 26 चंदन सार या लढतीचं समालोचन करण्याकरिता सज्ज होतोय। पंचांच्या भूमिकेमध्ये खाली सय्यद सर तथा जगदीश भोईर यांना आपण पाहतोय। जर स्ट्रायकर यांकडे तुमची नजर गेली तर छोट्या चणीचा दमदार पॉवरफुल पॉवर पॅक खेळाडू विशाल धागाकर अर्थातच बाळा सज्ज होईल, तर त्याच्या जोडीनं नॉन स्ट्रायकर एंडला प्रशांत बाईंदर परिसरातील गिल्ली या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू नॉन स्ट्रायकर एंडकडे सज्ज झालाय। गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज हर्षल। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, ज्या षटकामध्ये दोन खेळाडू हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर ठेवण्याची मुभा आपल्याला या ठिकाणी जी असणार आहे। यस लेट्स प्लेचा इशारा येतोय। लाईनमन पहा, लाईनमन तीन खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर। थोडासा नियमामध्ये बदल आपणास कळवतायत। पहिलं षटक हाताळण्याकरता गोलंदाजी मार्क वरती हर्षल, स्ट्रायकर एंडकडे बाळा। लेट्स प्ले। पहिला बॉल या दुसऱ्या सामन्यातील हाताळण्याकरता सज्ज झालाय। 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर जर पाहिला तर एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू, डीप मध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट हे दोन खेळाडू ऑन साइड वरती पेट्रोलिंग करतील बाउंड्री लाईनचं। जस्टनच्या मागे जर पाहिलात तर चेतन आपल्याला पाहायला मिळतील। शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग हे 3 खेळाडू जस्टनच्या पाठीमागे। पहिला बॉल हर्षलचा विशाल करिता। पहिला बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय हवेमध्ये, चेंडू थोडासा लांब राहिला क्षेत्ररक्षकाच्या रीच पासून, स्वतः कर्णधार होते त्या ठिकाणी। यावेळेस मात्र जीवदान पहिल्याच बॉल वरती बाळाला मिळेल। एकेरी धावेने धावफलक श्री गणेशा करेल बॅटिंग करणाऱ्या शैवी 26 चंदन सारचं। पहिली धाव धावफलकावरती लागत असताना रिस्की रन म्हणायला हरकत नाहीये। ज्या ठिकाणी खातं उघडलं गेले बाळाचं, प्रशांतला स्ट्राइक रोटेट झाली आहे। लवकर आताचा प्रशांत स्ट्रायकर इनकडे त्याच्याकरता क्षेत्ररक्षण मात्र बदललं जाईल। डीप मध्ये स्क्वेअर लेग वरती साजन सिंगला तैनात केलंय। मिड विकेट वरती एक खेळाडू आणि ऑन साइडला आणखी एक खेळाडू पेट्रोलिंग करतोय, तो अर्थातच लॉंग ऑन वरती। 3 खेळाडू यावेळेस मात्र डीप मध्ये नेलेत। लेफ्ट हँडर बॅटर प्रशांत अर्थातच गिल्ली करिता हर्षल सज्ज होईल। नेक्स्ट बॉल यावेळेस ओव्हर दी वेस्ट साइड। पंचांना थोडाही दिरंगाईचा विचार करावा लागला नाहीये। नो बॉलला फेकून दिलाय सीमारेषा पार। प्रशांत गिल्लीच्या बॅट मधून आलाय षटकार। युरो पॉवर थोडीशी नकरावाली न प्यारनी करय तिनवर पळता मरय। थँक यू डीजे मास्टर। षटकार पहिल्याच बॉल वरती यावेळेस मात्र प्रशांतच्या बॅट मधून पाहायला मिळतोय। हर्षल पुनश्च एकदा सज्ज होईल। यावेळेस मात्र प्रशांत करिता फुलर लेन बॉल, फ्रीडचा हा बॉल ड्राईव्ह केलाय। स्ट्रेट ड्राईव्ह जाईल लॉंग ऑन वरती। केवळ एकेरी धाव यावेळेस मात्र पाहायला मिळेल। एकेरी धावेने धावफलक वधारलं जातंय। थोडीशी सांशकता जी खेळाडूंच्या नावामध्ये, ओपनचा दिवस म्हटल्यावर अशा प्रकारचे किस्से घडत असतात बरंच सर। त्यामुळं 12व्या खेळाडूने किंवा प्रतिनिधींनी जी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली ती माहिती आम्ही देणार आहोत। आय थिंक गणेश जाधव आहेत बाईंदर बॉईज मधून खेळणारे, आणि आज ते शैवी 26 चंदन सर या संघासाठी आपला खेळ दाखवत असताना दिसत आहेत। निश्चित पुनश्च एकदा हर्षल। यावेळेस मात्र पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा पवित्रा बाळानं उपसला, परंतु तो पवित्रा हडून पाडला गोलंदाज हर्षलनं। कमबॅक यावेळेस मात्र जरूर दर्शवलंय। लेफ्ट हँडर बॅटर म्हटला की लेफ्ट हँडर गोलंदाजाला थोडासा कठीणाईचा सामना करावा लागतो, परंतु यावेळेस जर पाहिलात तर पिचिंग लेग स्टंपवर झाल्यानंतर बाहेरच्या दिशेने नेला बॉलला आणि थोडासा रीच पासून दूर राहिला। येस अचू आपलं देखील स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम। डॉट बॉल पुनरागमन झाले गोलंदाज हर्षलचं। धपलकावरती 9 धावा आहेत बिनबाद शैवी 26च्या। खोलव्या टप्प्याचा चेंडू, फॉलो बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चांगलं समर्पण केलं गोलंदाज हर्षलनं, परंतु थांबू शकले नाहीत बॉलला। एकेरी धाव पुनश्च एकदा यावेळेस धावफलकावरती वधारेल। धावफलकावरती एक धाव वाढतीये, धावफलक जाऊन पोहोचते दुहेरी आकड्यामध्ये अर्थातच 10 वरती। पहिल्या षटकाचं खेळ प्रगतीपथावरती असताना आतापर्यंत चांगल्या धावा बनवल्या। एक खराब चेंडूचा अपवाद वगळता आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे ती अर्थातच गोलंदाज हर्षलची। नाही, आणि दीपेश सर कालच्या काही मॅचेस जर बघितल्या तर षटकागणिक 10-12 धावा या सुद्धा काही समाधानकारक धावा आहेत या मैदानावरती। निश्चित किडी
खेळपट्टी यावेळेचा चेंडू ऑन साइडला उडवलाय, डीप मध्ये खेळाडू आहे परंतु तो बनेल दर्शक, दर्शक झाले दिवाने. उत्तम ज्वेलर्स चौकार. सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू 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 तुझ्या काय जबरदस्त फटका इथे लागला बघा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकता कशा प्रकारे लॉफ्ट केलं चेंडूला. डीप मध्ये प्रोटेक्शन होतं परंतु त्याच्यामध्ये जो गॅप होता तो गॅप भेदत असताना चेंडूला 4 धाबांसाठी पाठवलंय. पुनश्च एकदा लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने उडवलाय, लॉंग ऑनला खेळाडू टिपेल, झेल संपलाय. प्रशांतचा खेळ जबरदस्त झेल. रनिंग कॅच पकडत असताना अक्षय काळेने आपल्या क्षेत्ररक्षणाचं कौशल्य प्रदान केलंय. अप्रतिम झेल कंप्लीट करतील. यावेळेस परतावं लागेल प्रशांतला. विकेटचं पतन. आई नदी तडीले चालली. थँक्यू 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 डीजे. सन्मान्य जितेंद्र वर्तक साहेब यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. मी विनंती करेल जितेंद्र वर्तक साहेब आपल्याला की आपण समोर यायचं. आपला विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. जितेंद्र वर्तक साहेब यांचा विशेष सन्मान जयेश वर्तक यांच्या शुभार्थ केला जातोय. जयेश वर्तक आपल्याला विनंती आपण समोर या. आपल्या शुभ हस्ते जितेश वर्तक साहेबांचा हा विशेष सन्मान या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह, त्याचबरोबरनं झाडे लाभा झाडे जगवा असा संदेश देणारं एक रोपटं देऊन केला जातोय. धन्यवाद साहेब, आपण आपला अमूल्य वेळ काढून या स्पर्धेला आपली उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपलं मनापासून आभार. थँक्यू. दुसऱ्या षटकाचा खेळ प्रारंभ होईल. मंगेश पांडे गोलंदाजी मार्कवरती. मुकेश पांडे गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्या वैयक्तिक पहिल्या सांघिक दुसऱ्या षटकाच्या खेळाकरिता स्ट्रायकर एनकडे पुन्हा एकदा विशाल सज्ज होत असताना न्यू बॅटर रोहित आलेत मैदानाच्या आतमध्ये. टप्प्याचा बॉल स्क्वेअर कट केलाय. पॉइंट वरती साजन सिंग पाहत आणि पाहतच राहिला, त्याला चकवा देऊन चेंडू झालाय फरार. सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे मास्टर. पहिलं षटक जर पाहिलं ना तर समांतरित सुटल्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवरती बाळानं केलेला हा स्क्वेअर कटचा फटका चौकार येतोय. 18 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचले. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करतोय तो अर्थातच शैवी 26 चंदन सार. पुनश्च एकदा मुकेश. टप्प्याचा बॉल स्विच हिटचा पवित्र अगोदरच घेतला होता. चाललाय चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं. लगातारच्या दुसऱ्या चेंडूवरचा लगातारचा दुसरा. उत्तम ज्वेलर्स चौकार. तुझे देऊले साजतई गुलाले डोंगरान ग गुलाले डोंगरान पालखीला नाचिन गुलाल उडवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान गाय तुझे देऊले. थँक्यू डीजे मास्टर. 2 बॉल वरती 2 चौकार आल्यानंतर मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये काय बरसतोय विशाल धागावकर. जीवदानीच्या मैदानावरती जबरदस्त लईमध्ये फॉर्म मध्ये असणारा बाळा पुनश्च एकदा आज पुरापाड्याच्या मैदानावरती. यावेळेस यष्टी उद्ध्वस्त. फलंदाजाने यष्ट्या दाखवल्या, गोलंदाजाने त्या वाकवल्या. परतावं लागेल बाळाला. विकेटचं पतन. थँक्यू 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 डीजे. काही सन्मान ते आपण करणार आहोत. JEM ग्रुपचे पराग वर्तक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. मी विनंती करेल संदीपजी वर्तक यांना की आपण हा सन्मान करण्यासाठी समोर यायचं आहे. JEM ग्रुपचे परागजी वर्तक यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातोय. मी विनंती करेल परागजी वर्तक यांना की आपण समोर या. आपला विशेष सन्मान
फ्रेडी अंकल यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जातो. फ्रेडी अंकल आपण समोर या, आपल्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. परागजी वर्तक साहेब आपल्याला विनंती आहे आपण हा सन्मान स्वीकारण्यासाठी समोर या. व्यासपीठावर आपण पाहतोय आमचे बंधू अर्थातच परागजी वर्तक यांचा शुभ सन्मान. JEM ग्रुपचे सर्वे सर्वा आदरणीय परागजी वर्तक यांचा होतो शुभ सन्मान. धन्यवाद फ्रेडी अंकल. आपण असं नसतं व्हायचंय. परागजी आपणास देखील शुभेच्छा. आपण देखील असं नसतं व्हायचंय. दुसरा गडी बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरिता विरार मनवेलपाडा परिसरातील एक धाकड फलंदाज अर्थातच महेश सकपाळ माही आलाय मैदानामध्ये. गेली कित्येक वर्ष शैवी 26 अपरिमित प्रतिनिधित्व करत असताना अनेक सामन्यांमध्ये आपल्या संघाला विजयी भूमिकेकडे नेण्याचा प्रयत्न माहीचा राहिलाय. आणि पहिल्या वर्षातला पहिला जर आपण पाहिला तर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मान ज्याच्या नावावरती राहिला होता. आज 5व्या पर्वामध्ये MCC स्पर्धा आली आहे. मालवडे क्रिकेट क्लब आगाशी यांच्या वतीने या 5व्या पर्वाला आपण पाहतोय. आणि प्रत्येक पर्व नवी काहीतरी संकल्पना घेऊन सादर करण्याचं आयोजकांचं अगदी महत्वाकांक्षी धोरण. आणि आज ही स्पर्धा नावाला रूपाला येताना आपण पाहतोय. नाही, म्हणूनच आपणा सर्वांना या 5व्या पर्वाचा गर्व सुद्धा आहे. आणि माहीचा तुम्ही उल्लेख केला की इनसाइड आउट खेळलेला फटका चेंडू सीमारेषेचा बाद जातोय. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूला पकडण्याचा प्रयत्न करतोय. चांगली फिल्डिंग तिथे होत असताना दिसते तोपर्यंत 2 धावा येतात. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंटचा ज्यावेळेला खिताब जिंकला होता त्यावेळेला महेश सकपाळने अगदी मंचासमोर केलेली ती फिल्डिंग, स्टेज समोर केली ती फिल्डिंग, अडवलेला तो षटकार सगळ्यांच्या नजरेला भुरळ पाडणारा होता आणि वेगळं स्थान निर्माण करणारा होता संपूर्ण आयोजन कमिटीच्या मनामध्ये. निश्चित. आणि त्याकरिता 500 रुपयाचं पारितोषिक देखील गणेश काकड यांनी दिलं होतं. यावेळेचा फटका फसला. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली अगदी सहज साधा सोप्पा झेल धरणीला दान होत असताना आमच्या व्यासपीठावरती छोटा मुलगा आहे तो म्हणतोय येतो लॉलीपॉप था. आमचे फ्रेडी अंकल सारखे वयस्कर लोक आहेत ते तो म्हणतात गुलाब जामुन था. आणि जे अजूनही लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत ना ते म्हणतात येतो शादी का लड्डू था. एवढा साधा सहज सोप्पा झेल धरणीला मात्र दान केलाय तो अर्थातच क्षेत्ररक्षकानं. जीवदानाबरोबर 2 धावा माहीला मिळतात. आता एवढं सगळं म्हटल्यानंतर बाकीच्या तोंडाला पाणी सुटणारच आहे. आता एवढं सगळं म्हटल्यानंतर कोण शांत बसेल. मुकेश पुनश्च एकदा यावेळेचा फटका पुन्हा एकदा इनसाइड आउट मध्ये रूपांतरित होत असताना क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देऊन जाईल सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. पहा मी अगोदरच म्हटलं की काहीतरी नवनवीन संकल्पना घेऊन येत असतात हे समस्त मालवडीकर. आणि त्याचंच एक उदाहरण आपल्याला पाहायला मिळतंय. मैदानामध्ये जर आपण पाहिलात तर कोणत्याही प्रकारचं धुळीचं वातावरण निर्माण होऊ नये याकरिता सातत्यानं मैदानावरती पाण्याचा फवारा हा घेऊन येणं आणि त्या माध्यमातून या उष्णतेच्या काळामध्ये खेळाडूंना आणि प्रेक्षकांना थंड ठेवणं हे मात्र उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलंय. अजित गोलंदाजी करण्याकरता आलाय. मला वाटते 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 15च्या सरासरीनं 30 धावा झाल्यात. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं बंधन हटवलं जाईल. धावफलकावरती धावा झाल्या 30. एका छोट्या चणीच्या खेळाडूला गोलंदाजी मार्क वरती आणलंय. कौतुक करेल मी लाखा 11च्या कर्णधाराचं. अवघ्या मला वाटते 14-15व्या वर्षाचा हा खेळाडू असणार आहे. या उपरोक्त त्याचं वय काही जास्त दिसत नाहीये. तो अजित आलाय गोलंदाजी मार्क वरती. समोरच्या बाजूनं रोहित जो भाईंदरहून ही स्पर्धा खेळण्याकरिता आज विरार मध्ये दाखल झालाय तो रोहित आहे स्ट्रायकर यांकडे. 2 खेळाडूंमधलं द्वंद्व रंगताना पाहायला मिळणार आहे. अजित राईट आर्म ओव्हर दी विकेट. पहिला बॉल शॉर्ट आर्म जॅब केलाय. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईन बाहेर. 1 बाउन्स सीमा पार. आलाय उत्तम ज्वेलर्स चौकार. जुना चेंडू पूर्वा मैदानामध्ये लाईनमन आपले तैनात करा. विशेषतः मुख्य रस्त्याकडे जाणारे जे चेंडू आहेत ते लवकर परत येत नाहीत.
आला मॅच बॉल सर आपल्याकडे एक असू द्यात स्पेअर मध्ये. चौकार आला धावपलकाला, आकार आला, धावपलक जाऊन पोहोचते 34 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना छोट्या चणीच्या अजितला गोलंदाजी मार्क वरती आणलाय. पहिला चेंडू जर पाहिलात ना तर आउटसाइड दी ऑप्शन हाताळायचा होता, परंतु पडल्यानंतर शरीराच्या जवळ आलेला बॉल सहज पुल केला तो अर्थातच रोहितनं. यावेळेस थोड्याशा ओपन स्टान्सनं मनसुबा बनवलाय खेळण्याचा. अगोदरच थोडेसे शफल होऊन खेळण्याचा पावित्रा. पुन्हा एकदा अजितच्या विपक्षामध्ये यावेळेचा बॉल अधिक शॉर्ट राहिला, परंतु पूर्ण फटका कंप्लीट करता आलेला नाहीये. अगोदर बॅट फिरली, बॉल थोडासा उशिरानं डिलिव्हर झाला आणि अगदी साधा छोटासा असणारा चेंडू यावेळेस मात्र डॉट बॉलच्या रूपानं यष्टांच्या मागं गॅदर केलाय, किल गिरवत असणार आहे. यावेळेचा बॉल गती परिवर्तन करून पुढे हाताळला, ऑन साइडला टर्न केला बॉलला, इन टू द गॅप चेंडू फ्लाय होतोय वेगानं. दोन क्षेत्ररक्षक आहेत ते राहिले बघत, चेंडू झालाय फरार सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीसे मास्टर. चौकार, डॉट आणि चौकार अशीच काहीशी व्यथा राहिली आहे. धावपलकावरती 38 झाल्यात. 2.3 षटकांच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 38 धावा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डॉट, परंतु बाईची ही धाव चोरली म्हणायला असं हरकत नाहीये. अगदी क्षेत्ररक्षकांच्या नाका खालून चोरलेली ही धाव अतिरिक्त धावपलकावरती एक धाव वधारतीये. धावपलक जाऊन पोहोचते 39 या आकड्यावरती. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक असल्याची खूण पंच खालीच सय्यद सर दाखवतील. इथून जर पाहिला तर अजूनही जवळजवळ 14 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि अधिकच्या धावा जमा करण्याचा प्रयत्न शैवी 26 हे दोन्ही बॅटर म्हणजे करताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. धावपलकावरती जर पाहिला तर 39 धावांचा आकडा. BBN लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण साता समुद्रापार युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या डोळ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांमध्ये DBN लाईव्हनं जी प्रक्षेपण क्षेत्रामध्ये घेतलेली झेप आहे त्यासाठी देखील कौतुक करणं गरजेचं आहे. अकुटप्प्याचा बॉल जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न, अधिक बाहेर चाललाय चेंडू, पंच खुणावतायत. व्हाईट बॉलची खूण अतिरिक्त एक धाव धावपलकावरती वधारती. धावपलक जाऊन पोहोचतंय 40 या आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना 40 धावांचा पल्ला मात्र गाठलाय तो अर्थातच शैवी 26 या टीमनं. आज ओपनच्या गटामध्ये जर विचार केला तर विविध खेळाडू जे वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून, तालुक्यांमधून आणि शहरांमधून या स्पर्धेच्या निमित्तानं दाखल झालेत. पहिल्या वर्षी जेव्हा आपण पाहिलं तर थोड्याशा कोरोनाच्या सावटाखाली सुरुवात झालेली ही स्पर्धा आणि तदनंतर मात्र उत्तरोत्तर झालेली प्रगती जी अगदी जवळून आमच्या डोळ्यांनी आम्ही पाहिली आहे. यावेळेचा बॉल स्विच हिट, वाह, स्विच ऑन केलाय माहीनं, पाठवलाय चेंडू बॉलला मुख्य रस्त्याच्या भेटीला, सीमा पार, युरो पॉवर षटकार. मास्टर स्क्रीनवर तुम्ही जर पाहिलात ना तर थोडेसे शफल झाले, त्यानंतर ऐन वेळेला स्विच केली बॅट आणि जे कनेक्शन झालं स्वीट मिडल ऑफ द बॅट, माहीच्या रिव्हर्स शॉट मधला हा कदाचित फेवरेट असावा. अप्रतिम षटकार. यावेळेचा बॉल जागा बनवली, स्क्वाड ड्राईव्ह यावेळेस मात्र पाहायला मिळाला. चांगलं क्षेत्ररक्षण स्वीपर कव्हरवरती होईल. एकेरी धाव यावेळेस मात्र पाहायला मिळते. धावपलकावरती एक धाव वधारतीये. धावपलक जाऊन पोहोचते 47 या आकड्यावरती. जर पाहिलात तर बरोबर 16ची धावगती जी राखण्याचा प्रयत्न केला गेलाय प्रत्येक षटकागणिक. 3 षटकानंतर धावपलकावरती 47 झाल्यात. यानंतर सेकंड राऊंडचं शेड्यूल काय असणार आहे हे देखील आमचे आयोजक आम्हाला कळवतील. अन्वयी आमच्यापर्यंत ती देखील माहिती पोहोचवतील. यानंतर आपण पहिल्या फेरीकडे वळणार आहोत की पहिला गट क्लिअर करत असताना सेकंड राऊंड खेळवणार आहोत याची देखील माहिती आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचूयात. परंतु नाणेफेक गमावल्यानंतर जी सुरुवात राहिली आहे शैवी 26 ची, अप्रतिम जबरदस्त फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये होत असताना आणि ज्या पद्धतीनं बॅटिंग लाईनअप आहे तिला रोटेट करत असताना फलंदाजांमध्ये जो ताळमेळ आहे तो राखण्याचा प्रयत्न केलाय. आघाडीला आलेला जर बाळा पाहिलात तर 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. विशाल प्रशांत अर्थात गिली जो आला होता त्याच्या बॅटमधून 1 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. त्याच्या नावामध्ये अजूनही शांशकता. आमचे दोन्ही समालोचक सांगतात की गणेश जाधव हे त्याचं मुख्य नाव आहे.
त्यानंतर रोहित जो आलाय त्याच्या बॅटमधून 2 चौकार आणि माहीचा विचार केला तर 1 चौकार आणि 1 षटकार असे तब्बल 3 षटकांमध्ये 47 धावा आल्यात. स्वतः कर्णधारानं आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. मरता क्या न करता या भूमिकेमध्ये रवी स्वतः यावेळेस धावून येईल आपल्या संघाच्या नावाकरिता. एक वेगळं काम करण्याची जरूर आवश्यकता आहे कारण आतापर्यंत पाहिलं तर 16ची धावगती ही खूप मोठ्या प्रमाणात गणली जाईल या मैदानावरती. 12 शेवटचे बॉल शिल्लक असताना सेकंड लास्ट ओव्हर मध्ये रवी राईट नाउ अराउंड द विकेट. एक वेगळा बॉल थोडासा रीड करताना कठीण झाला माहीला. क्षेत्ररक्षक वेगानं हर्षल गेलाय बॉल वरती फेकी करेल तद्वर वेगानं 2 धावा. वाह क्या बात आहे. ब्रिलियंट पीस ऑफ रनिंग बिटवीन द विकेट. यस नक्कीच मी मगातरी म्हटलं की आमच्या मालवडेकरांनी नवनवीन काही काही करावं दरवर्षी आणि ते करतच राहावं कारण ते पाहण्यामागची जी गंमत आहे ना आणि त्याची उपयोगिता आहे ना ती खूप वाखाणण्याजोगी आहे. मी नेहमी म्हणतो की ही एक क्रिकेटची स्पर्धा नाहीये तर हा एक कौटुंबिक मेळावा आहे. मालवडेकरांचा हा एक कौटुंबिक मेळावा आहे ज्या ठिकाणी प्रत्येक जण आपापल्या परीनं या स्पर्धेकरिता योगदान देण्याचं काम करत असतो. यावेळेस रवी अकुटप्प्याचा बॉल अधिक बाहेर जाईल. पंच जगदीश सर आमच्याकडे वळत आहेत. व्हाईट बॉल अतिरिक्त 1 धाव धावफलकावरती वधारतीय धावफलक जाऊन पोहोचेल. या एकेरीनं अर्धशतक सांघिकरित्या पूर्ण होईल. 50 धावा धावफलकावरती लागल्या जातील. रवीकडे पाहिलात तर थोडा वेगळ्या पद्धतीची गोलंदाजीची शैली आहे. अगदी जवळजवळ यष्ट्यांच्या धावत गेल्यानंतर ऐन वेळेला स्वतःला थांबवतात आणि थोडेसे स्लिंगी आमनं गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे थोडीशी कठीणाई फलंदाजाला देखील होते त्या ठिकाणी. पुन्हा एकदा रवी सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरून. पंचांच्या उजवीकडून राईट आर्म अराउंड दी विकेटचा मारा करण्याकरिता. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा स्विच हिट वाईटच्या बॅटमधून स्वीट टायमिंग स्वीट फटका 1 बाउंस सीमा पार. उत्तम ज्वेलर्स चौकार. निश्चित डीजे मास्टर देखील म्हणतोय माही शेठ तुम्ही नाद केलाय आज थेट. काय फटकेबाजी चालली आहे मैदानाच्या आतमध्ये. या मैदानावरती उजव्या हाताच्या फलंदाजांना बराच वेळेला बॅट उलटी करावी लागते. त्याचं कारण जे आहे ते डावखुऱ्या हाताच्या बॅटरकरिता हे पोषक राहिलंय मैदान. गेली कित्येक वर्ष याच मैदानावरती खूप मोठ्या पद्धतीनं डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी धावा बनवल्यात. मग ते पहिल्या वर्षामध्ये मॅन ऑफ द सिरीज राहिलेला भावेश जो आगाशी टीम करिता बॅटिंग करत असताना मॅन ऑफ द सिरीज राहिला होता. डावखुऱ्या हाताचा बॅटर तो देखील होता. तदनंतर मग दुसऱ्या तिसऱ्या अशा वेगवेगळ्या सत्रांमध्ये जर आपण पाहिलात तर डावखुऱ्या हाताच्या फलंदाजांनी नवीच दबदबा ठेवलाय या मैदानावरती. ज्यामध्ये आगाशीचे उंबरगोटनचे निनाद यांना देखील आपण फलंदाजी करताना पाहिलं. गतवर्षी रोहित अर्थातच चतुरची फलंदाजी पाहिली. प्रत्येक वर्षी विशेष डावखुऱ्या फलंदाजांनी या मैदानावरती अधिराज्य गाजवले आणि माहीला ते चांगल्या पद्धतीनं ज्ञात आहे आणि त्याचाच एक नमुना तो पेश करत असताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावांचा विचार केलात आमचे राहुल भाई बघा मोहम्मद कैफ नावाने का ओळखले जातात हे दाखवतायत ते मैदानाच्या बाहेर सुद्धा. चौकार आलाय धावफलकाला आकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचले 54 या आकड्यावरती. 4थ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती असताना धावफलक 54. यावेळेस ऑन साइडला खेळाडू नव्हता त्याचा फायदा उचललाय माहीनं. लगातारचा दुसरा उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू. आतापर्यंत जर पाहिलात ना तर केवळ 3 चेंडूंमध्ये 11 धावा खर्ची घातल्यात रवीनं. महागडा ठरतोय तो देखील. 58 धावा सांघिकरित्या धावफलकावरती लागल्यात. माही जाय पाहिलात तर 8 चेंडू आणि 25 धावांवरती वैयक्तिकरित्या पोहोचलाय. पुढे सरसावत इनसाइड आउटचा फटका खेळलाय. डीप मध्ये स्वीपर कव्हरवरती खेळाडू आहे. चांगलं क्षेत्ररक्षण यावेळेस मुकेश. फेकी देखील चांगली. त्यामुळे दुसऱ्या धावेकरता थांबावं लागेल माहीला. केवळ एकेरी धाव अर्जित होईल. एकेरी धावेने धावफलक वधारतोय. धावफलक जाऊन पोहोचतोय 59 या आकड्यावरती. आज जर आपण पाहिलात तर रुपेश कालच्या दिवसापासून आमच्यासोबत जोडले गेलेत. मॅन्युअल स्कोररच्या भूमिकेमध्ये टेक्निकल स्कोररच्या भूमिकेमध्ये स्वतः प्रवीण डीबीएन लाईव्हचे हेड आहेत ते आणि खूप चांगलं काम ते देखील आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतायत. सोबत आमचे 2 कॅमेरामन देखील आहेत त्यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा रवी यावेळेस मात्र रोहित करिता लोअर फुल टॉस ऑन साइडला केवळ दिशा दाखवली.
बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू होता, चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव रवीला मिळेल. थोडासा नाराज, हताश, निराश पाहायला मिळाला. फुलटॉस बॉल जवळजवळ वाया दवडलाय. केवळ एकेरी धावेने धावफलक वधारतोय. सांघिकरित्या धावफलक जाऊन पोहोचतोय 60 ही आकड्यावरती. 15ची सरासरी आतापर्यंत राखली गेली आहे. चौथ्या षटकाचा खेळ अजूनही एका चेंडूचा येणं बाकी असणार आहे. चांगली कामगिरी राहिली आहे. या एक बॉल नंतर आपण निश्चित विशेष सूचनेकडे देखील जाणार आहोत. शेवटचा अखेरचा एक बॉल रवी पुनश्च एकदा सज्ज होतोय. फुल टॉस, यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला, वन बाउन्स सीमा पार, माहीच्या बॅट मधून आलाय उत्तम ज्वेलर्स चौकार. थँक्यू डीजे मास्टर. 4 षटकांची समाप्ती. धावफलकावरती धावा 64. प्रथम फलंदाजी करत असताना शैबी 26 चंदनसार या संघाच्या. आतापर्यंत माहीनं 4 चौकार आणि 1 षटकार आपल्या बॅटमधून काढले आहेत. 10 चेंडूंमध्ये 30 धावांवरती जाऊन तो खेळतोय. रोहितचा विचार केला तर 5 चेंडूंमध्ये 10 धावांवरती तो खेळतोय. सांघिकरित्या 64 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या हाणामारीच्या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये पुन्हा एकदा हर्षलला पाचारण केलंय. साजन सिंग सारखा डावकरी हाताचा एक गोलंदाज मैदानामध्ये असताना त्याला गोलंदाजी आलेली नाहीये. ही देखील एक वैचारिक बाब राहील. इथून 5 सूचना असेल. प्रचिती मोटर्स 11 आपला संघ आपण सज्ज ठेवायचा आहे. चालू सामन्यातील विजेता संघासमोर लगेचच आपण दुसऱ्या फेरीचा सामना खेळवणार आहोत. त्यामुळे प्रचिती मोटर्स 11 कर्णधार, संघ मालक, संघ नायक आणि संघ व्यवस्थापक सगळ्यांनीच ही सूचना लक्षात घ्यायची आहे. शेवटचा अखेरचा 6 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मधला. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा हर्षलचा हा बॉल डावकुरी हाताच्या बॅटरकरिता खोलामध्ये राहिला. खोदून काढणं शक्य राहिले नाही रोहित शर्माला. डॉट बॉलची यावेळेस मात्र सांगता होईल. पहिला डॉट बॉल, जवळजवळ 25वा बॉल डॉट आलाय. सुटकेचा निश्वास घेतलाय गोलंदाजांनी. हर्षलची शैली पाहिलीत ना तर चांगली गोलंदाजी त्याची राहिली, परंतु मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तेवढासा तो भेदक ठरू शकला नव्हता. यावेळेस पहा ऑन साइडला दिलाय तडाका. पंचांचा हात पुन्हा कमरेच्या वरती. नो +6 जाईल चेंडू सीमा पार. युरो पॉवर षटकार. थँक्यू डीजे मास्टर. षटकार आलाय. धावफलक जाऊन पोहोचते या 7 धावांनी. 7 याच्याकरिता करणं ओव्हर दी वेस्ट हाईट. यू कॅन डिलिव्हर द बॉल टू द बॅटर ओव्हर हिज वेस्ट हाईट. कमरेच्या वरती शरीर भेदक मारा तुम्ही हाताळू शकत नाही आणि याकरता दंडित केलं पंच खालिद सरांनी हर्षलला. फ्रीडचा हा बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला दिशा दाखवण्याचा प्रयत्न. शॉर्ट फाईन लेग वरती चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा वाचवल्या म्हणेल मी आपल्या संघाकरिता. एकेरीने धावफलक वधारतंय. धावफलक जाऊन पोहोचते 72 या आकड्यावरती. शेवटच्या अखेरच्या षटकातील 4 चेंडूचा खेळ शिल्लक असताना एका योग्य धावसंख्येकडे वाटचाल करतोय, परंतु समोरच्या संघामध्ये देखील दाखड फलंदाज आहेत. त्यामुळं या धावसंख्येकडे आपण कशा पद्धतीने पाहताय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे. कारण क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या छोटी किंवा कोणतीही धावसंख्या मोठी कधीही गणली गेलेली नाहीये. पुनश्च एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न माहीचा. फुलटॉस बॉल होता. यावेळेस मात्र निश्चितच संधी दवडली आहे. स्वतःवरती निराश आहे माही. यावेळेस मात्र फुलटॉस बॉल दवडल्याची खूण यावेळेस पंच दाखवतायत. 22चा पंजा. अर्थातच एकेरी धाव वधारती आहे. 73 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. धावफलक बिझी जरूर ठेवलं, परंतु तेवढेसे विध्वंसक होऊ शकले नाहीयेत. कारण चांगले चेंडू जर आपण पाहिलात तर थोडेसे वाया दवडले. यावेळेस लोअर फुल टॉस. घुटना टेक सिक्सर देख मेरे दोस्त. रोहितच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार युरो पॉवर षटकार. थँक्यू डीजे मास्टर. या षटकारानं धावफलक 79 वरती. कालच्या दिवसामध्ये केवळ 50 धावांचा उच्चांक होता. आज 79 वरती जाऊन पोहोचले धावफलक. काल थोडीशी खंत अभिबंधूंनी व्यक्त केली. कालचे सामने लो स्कोरिंग राहिले. आज षटकार चौकारांचा पाऊस पडेल का असा प्रश्न त्यांचा आल्या सकाळच्या सत्रामध्ये मला होता आणि निश्चित त्यांची अपेक्षा पूर्ण केले. वाह काय फटका खेळलाय. हवा के संग संग घटा के साथ साथ गेंद चली गई बाउंड्री लाइन के बाहर. सीमा पार.
युरो पॉवर षटकार. थँक्यू. शर्माजी जाता जाता लई मध्ये आल्यात. रोहित शर्मा या नावानं भाईंदर परिसरामध्ये धुमाकूळ घालणारा हा फलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. लगातारचा तिसरा षटकार येणार नाहीये यावेळेस. मात्र थांबेल चेंडू मैदानाच्या आत. रवीच्या मिठीमध्ये विसावलाय झेल. खेळ संपतोय रोहितचा आणि अर्थातच शैवी 26चा पहिल्या इनिंगचा खेळ पूर्णत्वास येईल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 85 धावा आजच्या दिवसातील आणि या संपूर्ण स्पर्धेतील उच्चांक राहिलाय तो शैवी 26 चंदनसारच्या नावावरती. पहिला डाव संपेल. पहिल्या डावानंतर 85 धावा झाल्यात. पुन्हा एकदा सूचना लक्षात ठेवा. प्रचिती मोटर्स 11 चालू सामन्यातील विजेत्या संघासमोर लगेच आपला सामना होणार आहे. त्यामुळे मैदान सोडता येणार नाहीये आपल्याला. पहिल्या इनिंगचा जर स्कोर कार्ड पाहिला तर ओपनिंगला आले होते बाळा. धावफलकावरती 85 धावा लावल्या बाळा. त्यानंतर गणेश. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती आला होता तो रोहित आणि माही. असे 4 खेळाडू आपण पाहिले. हर्षल ज्यानं 2 षटकांमध्ये 34 धावा खर्ची घातल्या. मुकेश ज्यानं एका षटकामध्ये 16 धावा खर्ची घातल्या. अजित जे विकेटलेस राहिले एका षटकामध्ये 17 धावा आणि रवी ते देखील विकेटलेस राहिले एका षटकामध्ये 17 धावा. वॅगन व्हील पहा तुम्ही. मैदानाच्या चौफेर फटकेबाजी जी पाहायला मिळते विशेषतः ऑन साइडला लेफ्ट हँडर बॅटरचे आलेले षटकार आणि माहीचे स्विच हिटचे षटकार. या एकंदरीत जर आपण पाहिलात तर षटकार आणि चौकारांची परिभाषा बोलली दोन्ही बॅटर्सनी. दोन्ही बॅटर्स जर पाहिले तर 3 चौकार रोहितच्या बॅटमधून, 3 षटकार रोहितच्या बॅटमधून, 3 चौकार माहीच्या बॅटमधून, 1 षटकार त्याच्याही बॅटमधून आला. एकंदरीत सांघिकरित्या धावा झाल्या 85. 86 धावाचं आव्हान आहे. या 86 धावांचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करण्याकरिता 2 फलंदाज दाखल होतील. शैवी 26 क्षेत्ररक्षण करेल आणि मायक्रोफोन वरती या सेकंड इनिंगचं धावतं समालोचन करण्याकरिता चंदनसारचा गोड आवाज, चंदनसारचा संघ मैदानामध्ये. बोलवूया चंदनसारच्या आवाजाला मायक्रोफोन वरती भरतजी मोरे सर. हायलाईट आपण बघू शकता. धन्यवाद दीपेश मानेसर यांचा आपण गोड आवाज ऐकला. त्याच्या अगोदर त्याच्या अगोदरच्या इनिंगमध्ये प्रमोद शेडगे सरांचा पण आवाज ऐकलात आणि माही अँड रोहित शाईन विथ द बॅट. आणि खरोखरच बॅटनी शाईन केलं या दोन्ही खेळाडूंनी. काय जबरदस्त पार्टनरशिप आणि त्या पार्टनरशिप बरोबरच जो काही धावफलक सजवलं खरोखरच वाखाणण्याजोगे आणि प्रशंसा करावी तितकी कमी आहे. शैवी 26 चंदनसर मध्ये हे लेफ्ट राईट कॉम्बिनेशन खूप चांगलं. तर वसई तालुक्यातील नालासोपारा नगरीमधील त्याचबरोबर टेनिस क्रिकेटच्या पटलावरती ज्याने वसई तालुक्याचं नाव अगदी मानानं घेण्यास भाग पडलं असा एक धाकड फलंदाज, त्याला टेनिस क्रिकेट विषयाने बाहुबली या नावानं ओळख दिली असे सुमित डेगळे यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल सुमित आपणास की आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत. मालवड क्रिकेट क्लब MCC क्रिकेट क्लबच्या वतीनं आपल्याला विनंती आपण मंचावरती यायचंय अशी आयोजन कमिटीच्या वतीनं आपल्याला आदरपूर्वक विनंती. या आपल्या वसई तालुक्यातला मान अभिमान म्हणून ज्यांना आपण बघतो असे सुमितजी ढेकळे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपण टेनिस क्रिकेट विषयामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल आपला एक विशेष सन्मान या मंचावरती केला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला विनंती आहे आपण मंचावरती या.
त्याचबरोबरीनं वारेडगावचा सुपुत्र परंतु वसई विरारमध्ये क्रिकेट खेळत असताना त्याने व्यावसायिक खेळाचे धडे गिरवले असा या मैदानावरती अनेक स्पर्धा खेळण्याचा ज्याला अनुभव आहे. मागील वर्षी सुद्धा त्याने काही वेळासाठी आला आणि सर्वांची मनं जिंकली असा प्रथमेश ठाकरे गुड्डू याचं या ठिकाणी आगमन झालंय. मी विनंती करेल प्रथमेश ठाकरे आपणास की आपण सुद्धा मंचावरती यायचे. प्रथमेश ठाकरे आपल्याला विनंती आपण मंचावरती या. आपलं हार्दिक स्वागत MCC क्रिकेट मंडळाच्या वतीनं. मालवडी क्रिकेट क्लबचं हे 5वं वर्ष आणि 5व्या वर्षामध्ये या स्पर्धेला टेनिस क्रिकेट विश्वामधील भल्या भल्या खेळाडूंची उपस्थिती लाभते हे सर्वात मोठं भाग्य आहे या स्पर्धेचं. चला सामन्याला सुरुवात करायची आहे. सामन्याला सुरुवात करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने आली आहे. लाखा 11 आपला एक प्रतिनिधी पाठवा. आता फलंदाजी आहे. फलंदाजी असल्याकारणाने आपल्या डगआउटमध्ये अनेक खेळाडू असतील त्यामुळे विनंती आहे आपल्याला की आपला एक्स्ट्रा प्लेअर लवकरात लवकर कॉमेंट्री स्टुडिओमध्ये पाठवायचा आहे. 1 मिनिट मॅच थांबवायची आहे. लाखा 11 आपला एक प्रतिनिधी येणं बंधनकारक राहील. आपण क्षेत्ररक्षण करत असताना आपले खेळाडू नव्हते पण फलंदाजी करत असताना इथे एक मेंबर असणं गरजेचं आहे जेणेकरून तुमच्या योग्य त्या नावासमोर योग्य ते धावफलक जावं. हर्षल आणि दुर्गेश ही जोडी मैदानाच्या दिशेने दाखल झाली आहे. दुसऱ्या इनिंगला होती सुरुवात. 86 धावांचा पाठलाग आकाश सकपाल. पहिला चेंडू इनसाइड वॉट अ शॉट. समोरच्या दिशेने खेळले चेंडूला क्षेत्ररक्षक आहे. हो हो चांगली फिल्डिंग तिथे बघायला मिळाली. चांगली फिल्डिंग तिथे करत असताना चेंडूला फेकी केली जाते. तोपर्यंत 2 धावा येऊन धावफलकावरती ऍड होत असताना दिसतील. आणि दुसऱ्या इनिंगला जी सुरुवात झाली आहे माझ्या समवेत माझ्या साथीनं प्रभूजी शेडगेसर यांचा सुद्धा आवाज आपल्याला ऐकायला मिळणार आहे. आणि या 86 धावांचा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ते क्षेत्र निवडलंय आणि निवडत असताना एकाचं रूपांतर पुन्हा एकदा 2 मध्ये होतंय. प्रमोद शेडगेसरांच्या साथीनं आहेत. बघा आस्किंग रन रेट या सामन्याचं जर बघितलं म्हणजे 5 आस्किंग रन रेट जर आपण बघितला तर त्या आस्किंग रन रेटला बघताना तुम्हाला प्रत्येक षटकामध्ये एखादा तरी मोठा फटका त्यानंतर डबल ट्रिपल अशा धावा कराव्या लागणार आहेत. आणि सुरुवात 2-2 ने झाली आहे म्हणजे 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 धावा आहेत. डेफिनेटली एक मोठ्या धावसंख्येचं जेव्हा तुम्ही पाठलाग करता त्यावेळेला तुम्हाला पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात करावी लागते. मॅक्झिमम जर 86 धावा जर फलकावर लगावल्यात तर तुम्हाला प्रत्येक षटकामागे 17चा ॲव्हरेज जास्तीत जास्त करणं फार गरजेची गोष्ट. परंतु अशा प्रकारचे जर शॉर्ट सिलेक्शन असतील तर कदाचित त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो अडथळा निर्माण होईल. आकाश उर्फ पांडा त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. कॅच ड्रॉफ्ट होतोय. मिळतील 2 रन्स आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 6. आणि बघा आणि शक्यतो या कॅचने तितकासा मोठा फरक पडत नाही. परंतु फरक का पडत नाही सुरुवातीच्या षटकाला जर आपण म्हटलं तर इथं दुर्गेशच्या बॅटमधून जर 2-4 मोठे फटके जर आले तर मात्र याचा फरक तुम्हाला दिसून येऊ शकतो. धावा भले तुमच्याकडे जास्त आहेत. या मैदानामध्ये 17च्या सरासरीने धावा बनवणं ही एक मोठी टास्क आहे. या मोठ्या टास्कला तुम्हाला कंप्लीट करणं किंवा मोठ्या टास्कला भेदणं हे तितकं सोपं नाही आहे. आणि ते सोपं नसताना आता काहीतरी युक्ती लढवावी लागणार आहे. समोरच्या संघाने बनवलेत म्हणजे तुम्हाला सुद्धा बनवण्याची ती संधी आपण बनवू शकता. बघा मंचाच्या दिशेने आगमन होतंय. वन ऑफ द ग्रेट टेनिस बॉल प्लेयर टेनिस क्रिकेट विश्वाचा बाहुबली सुमित ढेकळे यांचं मंचावरती आगमन होते. मालवडी क्रिकेट क्लबच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत. सुमित आपणास विनंती आहे आपण आदरपूर्वक मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. सुमित यांचा खेळ, सुमित यांची पर्सनॅलिटी, सुमित यांची फिटनेस आणि सुमित यांचा तो अप्रोच, तो आक्रमक खेळामधला ॲटिट्यूड या सर्व गोष्टी ही त्याची ओळख आहे. आणि ती ओळख आज टेनिस क्रिकेट विश्वामध्ये बाहुबली हे नाव त्याला देऊन गेले. आणि तो टेनिस क्रिकेट विश्वाचा वसई तालुक्यातला सितारा, नालासोपारा नगरीतला सितारा सुमित ढेकळे यांचं या मॅचवरती आगमन. धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आहेत 7 बिनबाद. लाखा 11 आचोळे. चला
चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया चला यार सारे या एक वारे हा थँक्यू थँक्यू. सन्मान्य फ्रेडी अंकल यांना मी विनंती करेल की सुमित ढेके यांचा आपण यथोचित सन्मान या मंचावरती करायचा आहे. बघा MCC क्रिकेट क्लबचं यावर्षीचं आयोजन आणि टेनिस क्रिकेट विश्वामधील सर्वोत्तम खेळाडू म्हणून त्यांना आपण बनवू शकता आणि मागील वर्षी ॲज अ कॅप्टन म्हणून त्याने खूप चांगलं यश संपादन केलं आहे. असे सुमित ढेकळे यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केला जातो फ्रेडी अंकल यांच्या शुभ हस्ते. आपण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या टेनिस क्रिकेटच्या सेवेबद्दल आपला हा विशेष सन्मान मालवडी क्रिकेट क्लबच्या वतीनं आपणास विनंती आहे. आपण पुनश्च एकदा स्थानापन्न व्हायचंय. पहिलं षटकानंतर 7 धावा धावपलकावरती आहेत. नुकतंच आपण पाहिलं तर सुमित ढेकले या ठिकाणी उपस्थित झाले. टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत सन्मान आपण पाहिलं. पूर्ण जगभरामध्ये एक पॉप्युलर खेळाडू म्हणून ज्याची ओळख अंडरम पासूनचा क्रिकेटचा प्रवास आणि त्यानंतर आपण पाहिलं तर खूप मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी केल्या आणि जिथे हात लावला जाईल तिथे सोनं होतं असं म्हटलं जातं. त्याच पद्धतीने जो एक यशस्वी कर्णधार म्हणून ज्याची ओळख सातत्याने आपल्याला पाहायला मिळते असं सुमित ढेकले या ठिकाणी आपण पाहत आहेत. बाहुबली आणि ज्याचं स्लोगन सातत्याने पाहायला मिळतं किंग नेव्हर फेल. हे आपण टॅगलाईन ही सुमित ढेकले यांची आपण सातत्याने पाहिले आणि आपण सुमित ढेकले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं करूया आपण सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शाखा प्रमुख मोरेगाव नितेश कुवेसकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करेन नितेश कुवेसकर आणि प्रथमेश ठाकरे आपण दोघांनी मंचावरती यायचं आहे. आपलं हार्दिक स्वागत MCC क्रिकेट क्लबच्या वतीनं मालवडी क्रिकेट क्लबच्या वतीनं. दोन्ही मान्यवरांना विनंती आपण मंचाच्या दिशेने या. नितेश कुवेसकर आणि प्रथमेश ठाकरे आपणा दोघांना विनंती आहे की आपण मंचावरती या. दुसऱ्या षटकाची सुरुवात ब्रेक थ्रू मिळालाय. दुर्गेश बाद झाला. तेजस मैदानाच्या आतमध्ये आलाय. हर्षल अजूनही मैदानाच्या आतमध्ये, परंतु रोहित गोंड याच्या हातामध्ये चेंडू असताना त्यांनी ज्या पहिल्या षटकामध्ये जो काही दडपण बनवलं गेलं त्या दडपणाला अजून अग्रेसिव्ह आणि अजून आक्रमक करण्याचा किती बळकट करता येईल त्याचा तो प्रयत्न. थँक्यू डीजे. फलंदाज बाद झालात आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 7 वरती 2 1.3 षटकाचा खेळ झालाय. साजन नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. साजन एक हौशी खेळाडू आणि अनेक वेळेला साजनला आपण त्या मोठ्या फटक्यांच्या ॲक्शन रोलमध्ये बघितलंय. आज साजन या बिकट स्थितीमध्ये लाखा 11 आचोळे संघासाठी कशी कामगिरी करतोय हे पाहणं रोचक ठरणार आहे. तुर्तास गोलंदाजी मार्कवरती रोहित गॉन मलाडचा खेळाडू आज शैबीट 26 चंदनसार या संघासाठी आता विरारमध्ये ते शिफ्ट झालेत आणि त्यानंतर रेग्युलर क्रिकेट वसई तालुक्यामध्ये ते खेळताना दिसत आहेत. बघा गेले कित्येक वर्ष हा खेळाडू या परिसरामध्ये खेळतोय. म्हणजे अमान स्पोर्ट्स पासूनची ती सुरुवात किंवा म्हणा या सर्व मित्रपरिवारा समवेत घालेला वेळ त्यांच्या समवेत खेळण्याचा तो अनुभव आणि म्हणत अजूनही या वसई तालुक्यातील खेळाडूंमध्ये त्याचा समावेश आपण बघतो आणि तोच गोलंदाजी मार्कमध्ये साजनने आपल्या ओन स्टाईलने चेंडूला मिड विकेटमध्ये पाठवलं. क्षेत्ररक्षक टीममध्ये तैनात आहेत. जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धावून कंप्लीट केली जाते आणि आता दोन्ही फलंदाजाने
तो माइंड सेट सुद्धा केला आहे की आता फटका जसा चेंडू येईल तसा खेळण्याचा प्रयत्न करायचा, खेळाला एन्जॉय करायचं. हार जीत हा वेगळा पार्ट आहे, ही गोष्ट ॲक्सेप्ट केली आहे आणि ते ॲक्सेप्ट करत असताना हा काहीसा खेळ मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहेत. स्क्वॅकट करायचं होतं, चेंडूला स्लाइस केलं, क्षेत्ररक्षक आहे डीप पॉइंटमध्ये. जोपर्यंत फील्ड करतील संजय तोपर्यंत एक धाव येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. लाखा 11 आचोळे. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार हात या एक साथ हा स्नेह भाव जपाया. खेळू क्रिकेट, भरवू क्रिकेट, वाढवू क्रिकेट. थँक्यू. इक्वेशन आपण बघितली स्क्रीनवरती. 18-72 77. 18 चेंडू आणि 77 धावांची गरज आहे. जयेशच्या हातामध्ये चेंडू. भाईंदर परिसरामधील हा गोलंदाज आता गोलंदाजी मार्कवरती आलाय. ओहो, जडमध्ये टाकण्याचा प्रयत्न. प्रवृत्त केलं होतं चेंडूवरती येण्यासाठी, परंतु पाय काही हल्ले नाहीत. पाय न हल्ल्या कारणानं चेंडूने घेतला यष्टीचा वेध. फलंदाज बाद हर्षल डिपार्ट्स. So beautiful, so elegant, just looking like a wow. थँक्यू डीजे. मोहसिन मैदानाच्या आतमध्ये येतोय. मोहसिन एक नवोदित खेळाडू म्हणून मोहसिनची ओळख आहे आणि आता मोहसिनच्या बॅटमधून बघूयात कशा प्रकारचे हल्ले होत आहेत. शैबी 26 चंदन सर या संघानं या स्पर्धेमधील सर्वोत्तम धावफलक दाखवले, म्हणजे सर्वात मोठं धावफलक. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेला संपूर्ण खेळ आम्ही पाहिला, 7 त्या मॅचेस झाल्या. त्या 7 मॅचेसपैकी सर्वात जास्त धावफलक हे 50चं होतं. 50 रन्स हे सर्वाधिक मोठं धावफलक म्हणून कालचं मानलं गेलं. आज ज्या वेळेला पहिल्या मॅचला आपण बघितलं तिथे एक माफक आव्हान म्हणजेच एक लो स्कोरिंग मॅच बघायला मिळाली आणि दुसऱ्या मॅचमध्ये ज्या वेळेला आलो त्यावेळेला पहिली बॅटिंग करत असताना शैवी 26 चंदनसार या संघानं 85 धावा स्कोअरबोर्डवरती लगावल्यात. जयेश सज्ज होतात मोशिन यांच्या समोर. थोडं घाई करा, आज खुल्या गटातील सामने आपण बघत आहोत, त्यामुळे मुंबई शहर, उपनगर, पालघर, भिवंडी अनेक क्षेत्रातून इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. शानदार स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. चांगली फिल्डिंग. जोपर्यंत फिकी केली जाते तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली जाते. आणि विविध भागातून येणारे खेळाडू आज या MCCच्या स्पर्धेला भेट देतील. तिथं आपला खेळ, आपले कौशल्य दाखवण्याचा प्रयत्न करतील आणि त्यांचा तो खेळ बघण्यासाठी प्रेक्षकांची सुद्धा तुडुंब गर्दी. मैदानाच्या चारी बाजूने आता उन्हाचा प्रभाव तितका जास्त असल्याकारणाने दुपारी प्रेक्षक तितके नाही. ओ, यावेळेला शफल झाले ते साजन, परंतु साजनला हे माहीत नव्हतं की डावी यष्टी ही ओपन आहे, उघडी आहे आणि त्याचा वेध घेत असताना यष्टी वाकवली गेली. टो क्रशर हा चेंडू स्टंपवरती जाऊन आदळलाय. फलंदाज बाद. अजून एका विकेटचं पतन. गॉन. थँक्यू डीजे. विकेट आली आहे. विजय रेस्टॉरंटचे सन्माननीय अमितजी चुरी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होते. मी विनंती करेल अमितजी चुरी साहेब आपण मंचावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत या मालबिडी क्रिकेट क्लबच्या वतीनं, MCC चषकाच्या वतीनं. आणि नक्कीच आयोजन कमिटीची एक विनंती सुद्धा आहे सुमित आपणास की आपण सुमित ढेकळे यांच्याशी संवाद साधावा असं आयोजन कमिटीच्या वतीने सांगण्यात येते. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये सुमित 2 शब्द नक्कीच आम्हाला चर्चा करायला आवडेल. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आत्तापर्यंत केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि ज्यावेळेला एखाद्या वसई तालुक्यामध्ये खेळत असताना मंचावरती अशा प्रकारचा सन्मान किंवा आदर ते होतं, कशा प्रकारे फील करता आणि हे आयोजन पाहिल्यानंतर कसं वाटतंय या वसई तालुक्यामध्ये होणाऱ्या आयोजनांपैकी हे एक आयोजन? नेहमी वसईविरामध्ये खेळायला अभिमान वाटतो, कारण मी जास्त टुर्नामेंट्स इथे खेळलो आहे आणि स्पेशली अंडरम खेळलो या ग्राउंडला. तर या ग्राउंडला ओव्हरम खेळायला एक्सपिरियन्स भरपूर चांगला आहे आणि
इथे सुरुवातच अंडरपासून केली, त्यामुळे जेवढा टुर्नामेंट वसई तालुक्यात होता प्रयत्न असतो की खेळायचा, पण काही शेड्यूल बिझी असल्यामुळे मी येऊ शकत नाही. पण आता आपल्या इथे विरारला टुर्नामेंट्स होती पुरापाड्यात, बोलो मग आज घरीच होतो आणि ऑलरेडी भरपूर मॅचेस आहेत, पण पूर्ण टायर्ड होतो ट्रॅव्हलिंग करून आणि घरीच होतो. तर प्रथमेश बोलला की आपण खेळायचं आहे, करून मला चल खेळू, आणि आपल्या विरारलाच मॅच आहे, तर मी इथे आलो खेळायला. एक प्रश्न आवर्जून विचारायला आवडेल, आपण इतक्या चांगल्या स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धा खेळत असतात, जशी एज वाढत जाते फिटनेस किती महत्त्वाची आहे किंवा किती आपल्याला त्याच्यामध्ये म्हणजे प्रूव्ह करायचं, जसं आपण नेहमीच म्हणत आलात की दरवर्षी स्वतःला नव्यानं सिद्ध करावं लागतं, आणि ते करत असताना आता या नवोदित पिढीसाठी आता वसई विरार प्रीमियर लीगसारखी मोठी स्पर्धा झाली, म्हणजे वसई तालुक्यातील खेळाडूंना एक वेगळा प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न काही पुरस्कर्तेसुद्धा करतात, काही आयोजक करतात. तर त्यामध्ये ॲज अ प्लेअर म्हणून आपण काय खेळाडूंना संदेश देऊ इच्छिता जेणेकरून इकडचं क्रिकेट अजून चांगल्या लेवलला खेळलं जाईल आणि खितून खेळाडू घडताना दिसतील? विरार प्रीमियर लीग जी झाली ना जीवदाने, ती ऑलरेडी भरपूर अगोदर झाली पाहिजे होती. चला ठीक आहे, आता लेट झालं, पण एवढं पण लेट नाही झालं की आपण क्रिकेटर्स घडू शकत नाही. क्रिकेटर घडतात तेव्हा जेव्हा त्या तालुक्यामध्ये मॅचेस होतात. आपण कुठेही बघा, कोणत्याही डिस्ट्रिक्टमध्ये जिथे जास्त मॅचेस असतात तिथूनच प्लेयर चांगले चांगले येतात, आणि आता सुरुवात झाली आहे ती आपल्या इथे विरार वसईला की आपण चांगल्या चांगल्या टुर्नामेंट्स ऑर्गनाईज करतो आहे. तर होपफुली येणाऱ्या वर्षात अजून चांगले टेनिस क्रिकेटर्स बाहेर येतील. आणि फिटनेसबद्दल बोललं तर एज हा फॅक्टर नसतो कधी. तुम्ही कोणत्याही एजमध्ये असा, तुम्हाला मेहनत करणं गरजेचं आहे, हार्डवर्क करणं गरजेचं आहे स्वतःवर, कारण तुम्ही हार्डवर्क करू शकत नाही तर तुम्ही तिथे तेवढे 100% देऊ शकत नाही ग्राउंडमध्ये, कारण ऑलरेडी ग्राउंडमध्ये हीट असते आणि तेवढं आपल्याला एफर्ट्स देणं गरजेचं असतं, ते आपल्या फिटनेस कामाला येतं. म्हणून एज हे फॅक्टर नाही आहे की आपल्याला काय वाटतं त्या ग्राउंडमध्ये की आपण कितपर्यंत फिट आहोत आणि आपल्याला किती हार्डवर्क करायचं आहे, हे इम्पॉर्टंट आहे. जसं दरवर्षी तुम्ही म्हणजे ज्यावेळेला आमच्याशी चर्चा झाली त्यावेळेला एक गोष्ट नक्कीच म्हटलेलात की मी मागील वर्षी काय खेळलो किंवा त्याच्या अगोदर माझा खेळ काय झाला आहे, त्यापेक्षा मी आता या हंगामात ज्यावेळेला एंटर करतो त्यावेळेला मला स्वतःला पुन्हा सिद्ध करायचं आहे. ही टॅगलाईन किती महत्त्वाची आहे सध्याच्या घडीला या सध्याच्या क्रिकेटमध्ये? भरपूर इम्पॉर्टंट आहे, आणि हे एव्हरी इयरचं प्रोसेस नाही आहे, एव्हरी टुर्नामेंटचं प्रोसेस आहे. कारण लास्ट टुर्नामेंटला अगं भले मी 350 केलेलं असो आणि नेक्स्ट टुर्नामेंटला 3-0 पण जाऊ शकतो. म्हणून एव्हरी टुर्नामेंट एव्हरी मॅच इम्पॉर्टंट आहे की आपण नेक्स्ट मॅचमध्ये प्रिपरेशन कसं करू, आपण कसे रन्स करू शकतो. आणि फार इम्पॉर्टंट आहे, ISPLनी बरंच काय शिकवलं की ऑलरेडी आम्ही जे क्रिकेट खेळायचो, टेनिस क्रिकेट मोठ्या मोठ्या लेवल्स खेळायचो, प्रोफेशनल खेळायचो, पण ISPLनी बरंच काय शिकवलं की आपल्या विकेटचा इम्पॉर्टन्स, कधी टार्गेट करायचा, काय करायचं, बरेच गोष्टी आहेत जे खेळतात त्यांना माहीत आहे की आता आपण कसं ते क्रिकेट त्याला आपण ग्रोथ करू शकतो स्वतःचं, आणि तेच इम्पॉर्टंट आहे. तर मी पण तेच सांगेन प्रत्येकाला की हार्डवर्क करत राहा, ज्याने की तुम्हाला चांगला रिझल्ट येईल. थँक्यू सो मच. आमच्याशी हा अमूल्य संवाद साधल्याबद्दल खूप चांगलं मनोगत सुमिताने व्यक्त केलं आणि आमच्यासमोर या स्पर्धेच्या माध्यमातून प्रगट झाले, व्यक्त झाले, कारण या सर्व सिनियर खेळाडूंचे काही संदेश आहेत, काही अशा थॉट प्रोसेस आहेत, त्या आपण जर का फॉलो केल्या तर कदाचित या वसई तालुक्यामधून आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठमोठे क्रिकेटर्स इथून सुद्धा घडताना दिसतील. उंच हवेमध्ये चेंडू, आकाश पांडे झेल खाली, हो यावेळेला पकडला झेल, टिपलाय झेल, संपलाय खेळ आणि फलंदाज बाद गॉन. आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला दुखणारी यारी. हे लढायचं नाही, फिरायचं नाही, आडवाला त्याला सोडायचं नाही, सोबत राहायचं, कामत राहायचं, त्याला तुम्हाला सोडायचं नाही. आपली यारी लय गुलाट हाय, आपली यारी लय गुलाट हाय, आपली यारी लय गुलाट हाय, आपली यारी लय गुलाट हाय. आउटसाईडला खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये प्रोटेक्शन आहे, सनीच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि 2-3 गोष्टीमध्ये सुमित यांनी तिथं अधोरेखित केलं, खूप चांगल्या गोष्टी सांगितल्या. आणि हे आजच नव्हे, ज्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी चर्चा करायला थांबाल कधी त्यावेळेला भरपूर साऱ्या गोष्टी अशा शिकण्यासारख्या आहेत, ज्यावेळेला तुम्ही सुमित यांच्या साथीनं असाल. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेनं हो, मोठा फटका पाडण्याचा प्रयत्न मोशीच्या बॅटमधून येतोय, दमदार खणखणीत उत्तम ज्वेलर्स चौकार.
22 वरती 5, 4 षटकं संपलीत. शेवटचं आणि अंतिम षटक आता बाकी आहे. 6 चेंडू आणि 64 धावांची गरज. फलंदाजीसाठी नवीन फलंदाज संदेश जाधव यांच्या हातामध्ये चेंडू सोपविला गेलाय. चला यानंतर होणारी मॅच त्यासाठी प्रचिती मोटर 11 प्रचिती मोटर्स 11 संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉस जवळ येऊन थांबायचंय. प्रचिती मोटर्स 11 संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉस जवळ येऊन थांबा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आणि तो बाहेरून कट होणारा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून लांब खेळण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये अपयश. पहिला चेंडू आला निर्धाव. आता हे आव्हान आहे ते खूप आवाक्या बाहेर आहे. आवाक्या बाहेर असल्या कारणाने या धावांचा पाठलाग करणं तितकं सोपं नाही आहे. 64 खूप जास्त होतात. 5 चेंडूंमध्ये 64 धावा बनवणं म्हणजे एक डिफिकल्ट टास्क आहे आणि त्यामुळे या औपचारिकतेच्या दिशेने जाणारी ही मॅच तुम्हाला स्वतःला किती फिट ठेवायचं आहे, तुम्हाला स्वतःमध्ये ते कसे इम्प्लिमेंट घडवून आणायचे आहेत, म्हणजे मला स्वतःला काय करायचं आहे किंवा काय नाही, किती वेळा तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचे. नाही तर हल्लीच्या जमान्यामध्ये रील स्टार भरपूर आहेत. 1 षटकाराची रील्स, 2 षटकाराची रील्स, विकेटची रील्स, कॅचची रील्स, फिल्डिंगची रील्स, पण सिंगलची रील्स. बघा रील्स आपण स्वतःची बनवून अपलोड करणं आणि त्यानंतर दुसऱ्याने आपल्यासाठी रील टाकणं याच्यामध्ये खूप मोठी तफावत आहे. आणि जे हे खेळाडू आहेत म्हणजे सुमित डेके म्हणा, प्रथमेश ठाकरे म्हणा, हे रिअल प्लेयर आहेत. हे रील प्लेवाले प्लेयर नाहीत, हे रिअलवाले आहेत. आपण रिअलवाले बनण्याचा प्रयत्न करा. आपण रीलवाले बनण्याचा प्रयत्न केला तर कदाचित त्या क्रिकेटपासून तुम्हाला लवकर लांब जावं लागेल. आणि खूप चांगला संदेश या संवादातून सुमित डेके यांनी दिला. थँक्यू सो मच सुमित. आपण जे मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल. उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू होता आणि पुन्हा एकदा संदेशानं बीट केलंय फलंदाजाला. प्रचिती मोटर्स 11 कर्णधार आपण टॉस का बॉस जवळ यायचंय. प्रचिती मोटर्स संघाचा कर्णधार आपण टॉस का बॉस जवळ या आणि या सामन्यामध्ये जिंकणारा संघ, जो संघ जिंकेल त्याचा कर्णधार त्याने मॅच संपल्या टॉस का बॉस जवळ यायचंय. 2 विजयी संघांमध्ये यापुढील होणारी मॅच खेळवली जाणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. संदेश जाधव आमच्या चंदनसर गावामधील एक कष्टबैली खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे आणि ती गोलंदाजी मार्ग इनसाइड आउट, चांगला फटका, शानदार स्ट्रोक, मोचिंगच्या बॅटमधून येतोय. दणदणीत खणखणीत युरो पॉवर षटकार, परंतु या षटकारासाठी उशीर झालाय. अखेरकार हा सामना संपलाय, सामना जिंकलाय. शैबी 26 चंदनसर या संघानं पराभवाच्या छायेमध्ये जातोय. लाखा 11 आचोळे हा संघ. आचोळे संघाच्या कर्णधाराला विनंती आपण मंचावरती यायचं आहे. आपला एक विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल. त्याचबरोबरीनं टॉस केला जाणार आहे, त्यासाठी प्रचिती मोटर्स 11 संघाचा कर्णधार चिनू आपण टॉससाठी यायचं आहे आणि त्याचबरोबरीनं शैवी 26